हां दादा बोला की. अरे तुझ्यासाठी एक चांगली संधी आहे बघ, ये परदेशी भेटायला मला. हां आलो थांबा. हां बोला की, कोणती संधी आणला होता माझ्यासाठी? हे बघ तुझ्यासाठी एक नोकरी आहे. ती नोकरी जर का तू केलास तर तुझं आयुष्य सोनं होईल. खरं त्यासाठी तुला 2 लाख रुपये द्यायला लागणार, आणि 2 लाख दिलास तर ती नोकरी तुला मिळेल, नाहीतर ती नोकरी दुसऱ्याला मिळेल. बरं बरं, काहीतरी करतो मी. दादा, एक आनंदाची बातमी होती. मला एक 2 लाख रुपये लागणार आहेत. कसल्या आनंदाची बातमी? आणि 2 लाख रुपये एवढे कशाला पाहिजे तुला? मला एक नोकरीची ऑफर आल्या, तिथं जर मी 2 लाख रुपये दिले ना तर ती नोकरी मला मिळेल. 2 लाख रुपये एवढे नाहीत रे माझ्याकडं. कुठनं आणू एवढे मी पैसे? ओ हे घ्या, माझं गळ्यातलं आणि कानातलं ठेवा. नाही ह्यात भागलं तर ती तुकडाभर जमीन आहे ना, ती पण घाणवत ठेवूया आपण. करतो मी काय तर. होय हो. अहो पैसे देऊन आपल्याला 3 महिने झाले. काय झालं ते भाऊजींना विचारा तरी. बरं चल विचारूया. हो हो, काय इथं भाऊजी बसल्या डोक्याला हात लावून. विचारा त्यांना काय झालं. चल. अरे अनिकेत, असं का बसलायस रे? अरे तुझ्या नोकरीचं काय झालं? अरे तुझ्या वहिनीच्या गळ्यातलं कानातलं आपल्या दोघांच्या नावावर होती ती जमीन, तेवढाच तुकडा होता आपल्याला, तो सुद्धा घाणवत ठेवलाय. रोज कर्जवाली दारात या लागल्यात, रोज मला हप्ता मागा लागल्यात. कुठनं द्यायचं आपण त्यांना पैसे? काय झालं तुझ्या नोकरीचं? अरे दादा, गेले 3 महिने मी त्याला फोन लावतोय, फोन उचलत नाही. तो त्याच्या घरापाशी गेलो तर त्याच्या घराला कुलूप आहे. आता मी काय करू? आता आत्महत्या केल्याशिवाय मला काहीच पर्याय नाही. होय हो, काय होऊन बसले हो हे आता. आपण तर आपल्याजवळ होतं ते सगळं देऊन बसलो. दागिने पण गेले, ते जमिनीचा तुकडा होता तो पण गेला. आता आपण कर्ज कशानं फेडायचं? आणि दारात येणाऱ्या माणसांना आता कसं तोंड द्यायचं? आपण काय करणार सांगा आता आपण? या असल्या भामट्यांमुळेच आहे ना समाजात सगळी दुर्गंधी पसरल्या. अगं मी जर ह्याला पैसे दिले नसते ना तर हे उद्या सगळ्या गावात सांगितलं असता दादामुळे नोकरी गेली माझी म्हणून. म्हणून मी असं काही व्हायला घडायला नको म्हणून मी याला 2 लाख रुपये दिलं. पण एक लक्षात ठेव बाळा, नोकरी ही शिक्षण पूर्ण केल्यावरच लागत असते. त्यामुळं असं कोण जरी आलं तर ह्यांना कधी असल्या भामट्यांना पैसे द्यायचे नसतात. इथून पुढं लक्षात ठेव आता बाळा. कधीच कुणावर विश्वास ठेवायचा नाही. कोण जरी आलं पैसे द्या नोकरी लावतो म्हणून, अजिबात द्यायचे नाहीत पैसे. स्वतः शिका आणि स्वतःच्या हिमतीवर नोकरी करा. आता हे झालेलं कर्ज आहे ना, हे आपल्यालाच फेडावं लागणार आहे. कोण गप्प बसणार नाही पैसे घेतल्याशिवाय आता. म्हणून सांगायला आले, कधीच कुणावर विश्वास ठेवायचा नाही.